श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 11। श्री गणेशाय नमः। हे ओंकार रूपा पशुपती, हे भवानी वरा दक्षिणामूर्ती, ब्रह्मांडात जितुक्या उद्भूती, तितुकी रूपे तुझी देवा। तुझे रूप जे निराकार, जेने हे व्यापक चराचर, जे सर्वस्वी आधार, अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावया, अशक्य आहे देवराया। म्हणून तू करण्यादया, सगुण रूपे धरिलीस, जैसे ज्याला वाटते तैसे तुला भाग देते। नावामुळे तुझ प्रत विबन्वत येना कधीही। शैव तुला शिव म्हणती, ब्रह्म बोलती वेदांती, रामानुजाचा सीतापती, वैष्णवांचा विष्णू तू। उपासने प्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे, परी तू अभिन्नपणे सर्व ठाईच गवससी। तू सोमनाथ विश्वेश्वर, हिमकेदार ओंकार, क्षिप्रातटिका साचार, महाकाल तूच की। नागनाथ वैजनाथ, कृष्णेश्वर वेरुळात, त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटकी। तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन रामेश्वर, तू गोकर्णरूप शंकर, तू महादेव शंगनापुरी। त्या अवघ्या कारण असो माझे साष्टांग नमन, माझ्या तरी तापाचे हरण शीघ्र करी दीनबंधू। देवा तुम्ही कुबेराला क्षणात धनपती केला, मग माझ्याविषयी का हो पडला प्रश्न तुम्हाशी गिरिजापती। बाळकृष्णांच्या सदनाशी समर्थ आले दुसरे वर्षी, त्या बाळापुराशी दास नवमी कारणी। सुकलाल बाळकृष्ण या बाळापुरा लागून, निश्चिम भक्त होते दोन, त्याची सरणे कोणा। यावेळी बरोबर होते पाटील भास्कर, बाळा भाऊ पितांबर, गणू जगदेव दिंडोरकर। उत्सव दास नवमीचा सांग झाला तेथे साचा, दैवयोग भास्कराचा तेथेच आला ओढून। एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले, तेने लोक इतर ब्याले, म्हणते आता हा पिसाळेल। उपाय अवघे व्यावहारिक, भास्कराशी केले देख, कोणी म्हणते निशंक, डॉक्टर धाडा बोलवणे। भास्कर म्हणे ते अवसरी, वैद्याची ना जरुरी खरी, माझा डॉक्टर असनावरी। बैसला आहे गजानन, त्यांच्याकडे मजला न्यावे, वृत्त अवघे कळवावे, ते सांगतील ते ऐकावे, आपला हे का करू नका। गजाननाचे समोर आणिला पाटील भास्कर, बाळा भाऊने समाचार अवघा समर्थास श्रोत केला। तो अवघा ऐकून महाराज वदले हसून, हत्या वैर आणि ऋण हे कोणाशी चुकेना। सुकलालाच्या गायी ठाई द्वाडपणा जो होता पायी, तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला। ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण, त्याचे चावले येऊन या पाटील भास्करा। तिच्या हरण्या द्वाडपणा म्हशी केली प्रार्थना, इचे प्यावया दूध जना, ऐसा भास्कर मतलबी। दूध पिता वाटले गोड, आता कारे चालले जड, नको ठेवूस पडदा आड, वाचवू का मी सांग तुला। हे कुत्र निमित्त झाले, तुझे आयुष्य मुळीच सरले, आता पाहिजे प्रयाण केले, तू या सोडून मृत्यू लोका। जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागोनी, तरी तुझे या पासोनी रक्षण वेड्या करीन। परी ती होईल उसनवारी, जन्म मृत्यूची बळाखरी, या अश्वत्वाच्या बाजारी देणे घेणे चालती। बोल आता जडकर, काय तुझा विचार, ऐशी कधी ना येणार पर्वणी ती तुला जाण तुला। भास्कर बोले त्यावरी, मी अजान सर्वतोपरी, जे असेल अंतरी आपुल्या तेच करावे। लेकराचे अवघे हित
माता ऐकते जाणत, ऐशे ऐक्या अभंगात श्री तुकोबा बोलली. मी आपले लेकरू, म्हणून विनंती कशास करू. तू अवघ्यांचा ज्ञानांचा सागरू, अवघे काही कळते तुला. ऐशे ऐकता भाषण, संतोषले गजानन. खऱ्या प्रती समाधान, खरे बोलता होतसे. कोणी म्हणाले गुरुराया, भास्कराशी वाचवा सदया. ह्या कुत्र्यापासून या, तो आपुला भक्ताशे. महाराज म्हणती त्या कारण, हे तुमचे अज्ञान. अरे वेड्या जन्म मरण, हीच मुळी भ्रांती असे. जन्मे न कोणी, मरणे न कोणी, हे जाणवया लागोनी. परमार्थाचा उपाय जनी, शस्त्रकार्य कथन केला. त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा. प्रारब्ध भोग भोगावा, निमुटपणे हेच बरे. संचित प्रारब्ध क्रियामान, हे भोगल्या वाचून. या बद्ध जीवा लागून, सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे. आणि त्या भोगण्यासाठी यावे. जन्म हा सिद्धांत असे. या जन्मी जे करावे, ते पुढच्या जन्मास उरवावे. असे ती सांग द्यावे. फेरे मृत्यू लोकचे, जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित, भास्कराचे जे न उरले सत्य. तो अवघ्यापासून झाला मुक्त, मोक्षा जावया कारणे. म्हणून आग्रह करू नका, मार्ग त्याचा अडवू नका. काय भास्करा सारखा, भक्तराना जन्मे पुन्हा. पूर्वजन्मीचे याचे वैर, कुत्रे होते निर्धारी. म्हणून ते या बाळापुरी, चावते झाले भास्करास. त्याने अवघा आपुला, डाव येथे साधिला. तैसा जरी शेष उरला, द्वेष मनी भास्कराच्या. तरी तो त्याचा द्वेष, कारण पुढील जन्मास. कारण होईल भास्करास, दावा आपुल्या उगावावया. म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले, आता न काहीसे सौरले. ह्या भास्करा कारण भले, अवघ्या उपाधी निरसल्या. आता मी इतकेच करीतो, 2 महिने वाचवितो. याला न पिसळू देतो, श्वान विषापासून. ते न मी केले जरी, हा जन्मास येईल पुन्हा परी. 2 महिने भूमीवरी, उरले आयुष्य भोगावया. ऐसे ज्ञान ऐकले, ते कित्येकास नाही पटले. मात्र बाळाभाऊ आनंदले, त्या बोधाते ऐकुनी. भास्कर तू धन्य धन्य, संत सेवा केलीस पूर्ण. चुकले तुझे जन्म मरण, काय योग्यता वन तुझी. ऐसा प्रकार झाल्यावरी, मंडळी आली शेगाव नगरी. भास्कर बोले मधुतरी, महाराजाच्या भक्तगणा. बाळापूरची हकीकत, सांगे प्रत्येका इत्तंभूत. माझी विनंती जोडून हात, हेच तुम्हा भास्कर म्हणे. महाराज लादले शेगावा, याचा विचार करावा. या कीर्तीचा अमोल ठेवा, सांभाळा स्मारक करून. त्यांना स्मारकाची जरुरी नाही, ते पुढील साठी पाही. ते स्मारक साक्षी देई, त्याच्या अमोल साधुत्वाची. पहा आळंदीस ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडावर. पवित्र केले देहूनगर, त्या तुकोबा रायाने. त्याची स्मारके त्या त्या ठाया, ठेविली भव्य करून या. तोच पथ अनुसराया, तुम्ही जटावे मनापासून. ऐसे कित्येका सांगत, भास्कर राहिला निवांत. परी त्याच्या मनात, ऐसे आले एकदा. हे मला हो हो म्हणती, माझी ऐकून विनंती. परी शंका येती चित्ती, हो म्हणण्याची याची मला. त्याने एकदा ऐसे केले, अवघ्या लोकास मिळविले. एका ठाई मठात भले, महाराजांच्या अपरोक्ष. बंकटलाल पाटील हरी, मारुती चंद्रभान कारभारी. जो खंडूजीच्या दुकानावरी, होता कारभार करीत. श्रीपतराव वाकीकर, ताराचंद्र साहुकार. आणि मंडळी होती इतर, नावे कुठवर सांगावी.
मिळून या त्या लोकांना भास्कर पदर पसरविला. माझा आता संबंध उरला 2 महिनेच तुमच्याशी. माझ्या मनी ऐशी आस, समर्थाचे स्मारक खास. भव्य व्हावे वऱ्हाडास या शेगाव माझारी. तुम्ही हे करीतो म्हणा, तेने आनंद माझ्या मना. होऊन सुखे करीन गमना, मी वैकुंठा कारणे. संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही. इच्छा जयाची ज्या होई, ती संत पुरविती. स्मारक ऐसे करावे, अवघ्यांनीच वाखाणावे. पाहून त्या डोलावे, प्रत्येकाने आपल्या मनी. ऐसे स्मारक करण्याची शपथ वा समर्थांची. ही विनंती अखेरची, माझी ती मान्य करा. ते अवघ्यांनी कबूल केले, भास्कराचे स्थिरावले. या योगे ते चित्त भले, रूप मनाची संपली. उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती. जैसे लेकुरे आनंदती, पुढील सणाच्या आशेने. माघ वद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास. चाल त्र्यंबकेश्वरास, जाऊ आपण शिवरात्रीला. तो त्र्यंबक राजा कर्पूर गौर, भवभवांतक भवानीवर. जो आहे झाला स्थिर, गोदावरीच्या तटाती. ते ज्योतिर्लिंग मनोहर, करी पातकाचा संहार. नको करू आता उशीर, जाऊ गंगा स्नानाला. भास्कर त्या त्र्यंबकेश्वरी, पहाड एक ब्रह्मगिरी. जेथे औषधी नाना परी, बहुसाल असती उगालेल्या. त्या ब्रह्मगिरीवर स्थित आहेस पहा गहनीनाथ. ज्यांना आहेत अवगत गुणधर्म औषधीचे. वेड्या कुत्र्याच्या विषावरही तेथे औषधी आहे खरी. तिचा उपयोग सत्वरी करून पाहू देवता. भास्कर म्हणे गुरुनाथा, आता औषधी कशा करिता. तुमची आहे आघात सत्ता, औषधी होऊन आगळी. आपल्या कृपेने भले, विष बाळापुरीच निमले. आयुष्याचे आहेत उरले 2 महिनेच हाताकी. म्हणून वाटे मज प्रती, शेगावीच राहू गुरुमूर्ती. त्र्यंबकेश्वर आम्हा प्रती, तुम्हीच आहात साक्षात. गोदावरी तुमचे चरण, येथेच मी करीन स्नान. अन्य तीर्थाचे प्रयोजन मला न आता राहिले. ऐशी ऐकता त्यांची वाणी, समर्थ बदले हसोनी. हे जरी खरी जनी, तरी तीर्थमहिमा मानावा. चाल नको करू उशीर, पाहू तो त्र्यंबकेश्वर. बाळा भाऊ पितांबर, यासही घे बरोबरी. मग ती मंडळी निघाली, शेगावहून भली. शिवरात्रीस येती झाली, त्र्यंबकेश्वरा कारणी. कुशावरती केले स्नान, घेतले हराचे दर्शन. गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे. वंदिली माया निलांबिका, देवी गहनीनाथ देखा. तेथून आले नाशिका, गोपाळदास भेटावया. हा गोपाळदास महंत, काळ्या रामाच्या मंदिरात. धुनी लावून द्वारात, पंचवटीच्या बसलासे. राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार. शिष्यासहित साधूवर तेथे जाऊन बैसले. गोपाळदासास आनंद झाला, बोलले जवळच्या मंडळीला. आज माझा बंधू आला, वऱ्हाडातून गजानन. जा घ्या त्यांचे दर्शन, अनन्य भावे करून. माझी ही भेट म्हणून, नारळ साखर त्यासी द्या. हा हार घाला कंठात, तो मी एक साक्षात. देह भिन्न म्हणून द्वैत, आम्हा उभयती मानून नका. शिष्यांनी तैसेच केले, दर्शन घ्यावया अवघे आली. कंठा माझी घातिले, दिलेल्या पुष्पहाराला. नारळ आणि खडी साखर ठेवली स्वामी समोर. ती पाहून गुरुवर, ऐसे बोलले भास्कराला. हा प्रसाद अवघ्यांशी वाटी, परी न होऊ दे दाटी. माझ्या बंधूची झाली भेटी, आज या पंचवटीत. माझे येथील काम झाले, आता नाशिकाचे राहिले. म्हणून पाहिजे तेथे गेले, धुमाळ वकिलाच्या घरा. महाराज आले नाशिकात,
लोकदर्शना जमले भाऊ, बारीक सारीक गोष्टी अमित तेथे असता जाहल्या. त्या अवघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा, म्हणून देतो संक्षेपता त्याची क्षमा करा हो. तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास, तो अडगावी नेण्यास जामसिंग पातला. त्याने आग्रह केला फार, समर्थाने दिले उत्तर, रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही आडगावा. आता तू जावे प्रत, उगा न पडे आग्रहात. जामसिंग मुळीच भक्त निस्सीम होता समर्थांचा, तो आला तैसाच परत गेला आपल्या त्या आडगावाला. पुन्हा श्रोते येता झाला रामनवमीस शेगावी, उत्सव करून शेगावात समर्थांना शिष्यासहित आला घेऊन आडगावात. हनुमान जयंती कारणी आडगावी असता समर्थ स्वारी, चमत्कार झाले नानापरी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला पुकुट्यात. छातीवरी बैसुनी भास्करा केले ताडण, लोक पाहती दुरून परी जवळ कोणी जाईन. बाळाभाऊ जवळ होता, तो म्हणाला सद्गुरुनाथा, भास्कराशी सोडा आता. बेजार झाला उन्हाने, तै म्हणाला भास्कर, बाळाभाऊ न जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर, काय करील ते करू दे. लोकांशी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुलगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवीच जाणती. पुढे घेऊन भास्कराशी महाराज आले बिऱ्हाडाशी, त्या आडगाव ग्रामाशी उतरलेले ठिकाणास. बाळाभाऊ बोलले, अवघे आता 2 उरले. भास्कराचे दिवस भले, पंचमेला जाईल तो. आज मी जे केले कृत्य तडणाचे रानात, ते का हे तुझे प्रत आले असेल कळोनी. तुझला या भास्कराने मारविले होते छत्रींनी, शेगावी माझ्या करीन ते आहेत का ध्यानात. ते क्रियामान नासावया, त्यास मारिले अठाया. या एकाच गोष्टी वाचून या, अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचा, काय घडला प्रकार तो आता प्रियेसा. उत्सवाचा काल झाला, वद्य पंचमी दिवस आला. एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्कराशी, भास्कर तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे, चित्ती अवघे स्थिर करी. चित्ती साठवा हरी, वेळ आली जवळ खरी. आता सावध असावे. इतर जना कारण म्हणू लागले करा भजन, विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला, जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला, माळा बुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासाकडे दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळा बुक्का वाहती. ते कौतुक पाहती, समर्थ दूर बैसुनी. भजन झाले एक प्रहर, मध्यान्नीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने, त्या समरसास प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले ज्याला, तो पाहुणा हरीचा. लोक पुसती महाराजास, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास, कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्याशी सांगती, द्वारकेश्वर जे पशुपती. ज्याच्या सानिध्य आहे सती, ते ठेवा भास्कराला. ऐशी आज्ञा होता क्षणी, विमान बांधिले लोकांनी. केळीचे खांब लावून चहू बाजूस विबुध हो. आता ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. निर्वित आणिला भास्कर, द्वारकेश्वराची या पायाशी. सांग विधी समाधीचा, ते ठाई झाला साचा. लोक म्हणते महाराजांचा, परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सानिध्य जाण, होऊ लागले अन्नदान. गोरगरिबा कारणी स्थान द्वारकेश्वराचे. आडगाव सानिध्य साचे, एक अंतर 1 मैलाचे. गावापासून उत्तरेस जागा द्वारकेश्वराची.
परमनीय होती साची, झाडे चिंच वृक्षाची होती विशेष ठाया. निंब अश्वत्थ मांदार आम्रवट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर, शिवाय काही फुलझाडे. आडगाव अकोलीच्या मध्यतरी हे ठिकाण निर्धारी, तेथे समाधी दिधली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले याचे वर्णन, तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याची, चिंच वृक्षाच्या सावलीत जेव्हा बसे पंगत, तै कावळे अतोनात त्रास देऊ लागले. काव काव ऐशी करती, द्रोण पात्रीचे उचलून नेती. मलोत्सर्जन तोही करती, जेवणारांच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासवले, कावळ्यास हाकू लागले. भिल्लांनी ते तयार केले, तिरकमटे त्या मारावया. तै बोलले गजानन, अवघ्या लोका लागून नका मारू त्या कारण, अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा, प्रसाद आपणा भास्कराचा इतरा परीच मिळावा. का की हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकावर नाही मुळीच राहिला. 10 दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात हे परिभ्रमण करीत सपिंड होता जयापुढे. त्या 11व्या दिवशी बळी देते कावळ्यांशी. काक जेव्हा स्पर्शाला त्याशी, तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्कर नुरले साचे, म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून. आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहुणा वैकुंठीचा झाला आहे एवढा. या सोमसूर्य लोकांचे कारण त्याशी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयाला न ऐशी गती, त्याच्यासाठी पिंड देती. कावळ्यांची वाट पाहती, पिंड ठेवणी कलशेवर. म्हणून कावळे रागावले, त्यांनी हे जाणितले. भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो जी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जन, मात्र उद्यापासून या स्थळी येऊ नका. ऐसे महाराज बोलले, ते भाविकाशी अवघे पटले. परी कुत्सित जे का बसले होते त्या मंडळीत, ते एकमेका लागुनी म्हणते झाले हैसुनी. हे गजाननाने केली वाणी, असतानी की निरर्थक. पक्षी कोठे वागतात मानवाच्या आज्ञेत, पाहू याची प्रचिती उद्या मुद्दाम येऊनी. हे वेळे काही बोलती, भाविक नांदी लाविती. आपले स्तोम माजविती, संतत्वाचे निरर्थक. आहो समजेल ते बोलावे, जे का पचेल ते खावे. उसने कधी न आणावे, अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुचशी मुद्दाम पाहावया आले तेथे. तो एकही न दृष्टप्रत पडला त्यांच्या कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थांशी शरण आले. 12 वर्षे तेथे भले, कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी, आपल्या उर्वरित शिष्यास. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ते ऐका सावचित्त सांगतो मी एवढा. होते साल दुष्काळाचे, म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे. शृंग लागते लावून, विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार. खडक काळा लागला थोर, गती खुंटली पहारीची. म्हणून भोके भरून आत दारू टासून, शृंगाच्या साये करून काम फोडण्याचे सुरू झाले. चारी बाजूच भोके चार, केली पहारीने तयार. दारू ठासली अखेर, आत दोऱ्या घालून. रांडा पुंगळ्या पेटून, सोडल्या चारी दोऱ्यातून. तो मध्येच बसल्या अडकून,
दोरीचे या गाठीवरी, उंगळी खाली जाईना, दारू विस्तव लागेना, पाने दम धरीना, आले जवळी सुरुंगाच्या, ते कामाच्या वरचा मिस्त्री, विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्यावरी, सुरुंग अवघ्या जाईल, सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवाऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरुनी विहिरीला, उंगळ्या थोड्या सरकीवर, आणि तू ये लवकर वरी, उंगळ्या जातील तोवरी, बाराची या शेजारी, म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकिवण्याशी, कोणी न धजे जावयाशी. म्हणून या गणू जवाऱ्याशी मिस्त्रीने दाटाविले. काय करीतो बिचारा, दारिद्र्याने होता ज्याच्या पदरा, त्याच्यावरी चाले जोरा, यज्ञास बळी बोकडाचा. या गणू जवाऱ्याची निष्ठा समर्थावरी साची, आज्ञा होता मिस्त्रीची, गणू आत उतरला. एक पुंगळी सरकविली, ती तत्काळ तळा गेली, दारूप्रती जाऊन घडली, गणू आत सापडला. दुसरीच जो गाली हात, पुंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडला सत्य, मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून, समर्था या धावून, माझे आता रक्षण, तुझे विण कोण करी. विहिरी माझी दुराचा, टोंब झाला होता साचा, दुसरा सुरुंग पेटण्याचा, अवधीवर उरला थोडका. तो गणू जवाऱ्या भली, कपार हो हाती लागली, त्या कपारी बैसली, स्वारी गणू जवाऱ्याची. एका मागून एकानी, पेट घेतला सुरुंगांनी, उडाले सुरुंग ऐसे तिन्ही, दगड अपार निघाले. लोक जे का होते वरी, ते बोलले ऐसे रीती, बहुधा मिळेल असेल मुक्ती, विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार, डोकावून पाहती नारी नर, आत गणू जवाऱ्याला. तो कोठे दिसेना, जनांच्या नाना कल्पना, दगडाप्रमाणे गणू जाना, उडाला असेल बाहेर. त्याचे आसमात भागात, कोठेतरी असेल प्रेत, पडलेले त्या शोधण्याप्रत, माणूस कोणी पाठवा. मिस्त्रीचा शब्द ऐकेला, आतून गणू बोलला, अहो मिस्त्री मी नाही मेला, गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी, बसलो आहे दडोनी या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला, त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले, लोक अवघे आनंदले, लोक खाली उतरले, तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारीनी, गणूस बाहेर काढूनी, घेऊन आले वरती. त्या वरती येताच गावात, गणू गेला पळत पळत, समर्थांच्या मठात, दर्शन त्यांचे घेवावया. गणू दर्शना येता क्षणी, बोलले त्या कैवल्यदानी, गण्या कपारीत बैसोनी, किती धोंड उडविलेस, त्यात मोठा धोंडा तुला, रक्षणास येऊन बैसला, कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा न ऐसे साहस करी, पुंगळी वरून सरकवल्या परी, मध्येच तिला जाऊनी करी, कशाशी प्रसंगी धरू नये. जा आता तुझे गंडांतर, आज निमले साचार, गणू प्रती पाहावया इतर, लोक आले गावाची. गणू म्हणे सद्गुरुनाथा, सुरुंग चारी पेटता, तूच मला देऊन हाता, कपारीत बैसविले. म्हणून मी वाचलो, तुझे पाय पाहाया आलो, ना तरी असतो मेलो, विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजाननाच्या कृपेचे महिमान आहे थोरसाचे, ते साकल्य वर्णवयाचे, मशी नाही सामर्थ्य. श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, लादाओ भाविकांप्रत, हेच इच्छा दास गणू. शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इत श्री गजानन विजय ग्रंथस्य 11ोऽध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.